श्री गुरुदेव दत्त. पहा आमचं दत्त मंदिराचं. गुरुदेव दत्त. आमचं औदुंबराचं झाड इथं नारायणपूर महाराज एकमुखी दत्त महाराजांचं बा इथं औदुंबरच्या झाडाखाली स्थान आहे बा. असं औदुंबर श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. आज 19 जानेवारी सोमवार. आज गावात थोडा दशक्रिया विधीचा कार्यक्रम वाटतो. आमची आज कांदा लागवड आहे. पहा फार उशीर झालाय. चालू आता जानेवारी महिन्यात निम्मा जानेवारीचा लागवड चालू झाली. लोकांचं कांदे काढतात. आमची लागवड चालू आहे. कॅनलला पाणी जरा उशिरा आलं आणि जरा थोडं रान पण व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे थोडी उशिरा लागवड आहे. जरा उन्हाळी कांदा म्हणून जरा लागवड चालू केली आता. तर आता जाऊन पाहतो कशी लागवड झाली ती. सर्व आमच्या भक्तांनी बघायचं मंदिराचं असं सुंदर असं काम आहे. हरिपाठ, आरती, रोजाचा नित्यनेम कार्यक्रम, गुरुवार प्रसाद आरती असते पहा. तर हे असं इथं आता सारे पाळलेत. इथं आता कांदा लागवड करायची पहा. इथं या मंदिराच्या वावर हे ठेवलं होतं आत्तापर्यंत. मंदिराचं जरा थोडं काम चाललं असत्या कारणानं इथं जरा ठेवलं होतं गाड्या येण्यासाठी, त्यासाठी. पण आता इथं कांदा लागवड करायची. रामकृष्ण हरी. इथं बा लागवड चालू आहे. इथं हे रोप आहे. हे रोप आहे बा. एवढ्या रोपात हे रान लागून वरचं पण लागलं पाहिजे. इथे मोटर चालू आहे आणि आता बघू आता किती रान लागतं इथे. हे रोपाचं रान चांगलं रोप आहे तसं, म्हणजे कारण रोप पण उशिरा टाकलं होतं त्यामुळं लागवडीला टाईम झाला. पण आता चांगलं माल लावायचं मापात आहे. आमच्या मित्रांनी सांगितलं आमच्या मित्राची पूजा आहे. त्यांनी दिले कापून उचलून दे ना. जमेला अगं तिथे गड्डी राहिली सविताची, तेवढे आण बरं. होत्या पाठी मागे इकडे कापून मोठ्याने बांधतात. गड्ड्या नको बांधायला, पण ते बारीक बारीक होतात पण राहून दे. चांगली लागवड चालली बरं. रोप विभाग दे व्यवस्थित आहे. 12-1 वाजायला कुठं जाऊ मी आता कुठं जायचं. सुंदर असं तसं आणि वा सुंदर अशी आता लागवड चालू आहे. आज काय व्हायची नाही, परंतु उद्या होईल. हे लावून पर्यंत रोप पुरण्यावर, रोप जर पुरलं तर सगळी लागवड करून करायची. रामकृष्ण हरी. चला उशिरा कावर पण लागवड चालू झाली. गेल्या वर्षी पण आम्ही उन्हाळी कांदा लावला होता आणि ह्या वर्षी पण आता उन्हाळीच कांदा लावतो जानेवारी महिन्यात. एक तर हिवाळी कांदा एक 5 महिने येतो आणि उन्हाळी कांदा 3.5 ते 4 महिने निघतो. 1 महिना अगोदर निघतो. माल थोडा कमी निघतो, पण चला पाठीत पहिलं एक पीक निघतं, त्यामुळे उशिरा लागवड. रोग नसतो, राई नसतं, पावसाचं नसतं, ते एक अडचण नसते. तर आता उन्हाळी कांद्याचं खरोखर म्हणजे नियोजन चांगलं आहे. रोगराई नसते. सर्वांनी एक प्रयत्न करायचा उन्हाळी कांद्याचा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.